जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। महावितरणाची गुंडेशाही, घर मालक नसताना घरात घुसून मीटर काढले, चिमुकल्यांसमोर दहशतीचे वातावरण। मनमानी करत स्मार्ट मीटर लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? राज्यात स्मार्ट मीटर विरोधात संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच वर्धेत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घरमालक अनुपस्थित असताना घरात घुसून वीज पुरवठा खंडित करणे, जुने मीटर जबरदस्तीने काढून नेणे आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सेवाग्राम रोडवरील वैशाली नगर परिसरात जीवतोडे कुटुंबांच्या घरी ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित कुटुंबांचे वीज बिल केवळ एका दिवसाच्या विलंबामुळे थकीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता 6 ते 7 कर्मचारी थेट घरात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे घरात त्यावेळी केवळ लहान मुले होती। कर्मचाऱ्यांनी तोंडाला कपडे बांधलेले असल्याने चिमुकल्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली। नागरिकांच्या मते संबंधित कर्मचाऱ्यांकडे महावितरणाचा अधिकृत गणवेश नव्हता, ओळखपत्र नव्हते आणि कोणतीही लेखी आदेशही दाखवण्यात आले नाही। त्यामुळे हे अधिकृत कर्तव्य होते की नागरिकांवर दबाव टाकण्याची गुंडेशाही पद्धत, असा सवाल उपस्थित होत आहे। स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणाकडून ग्राहकांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी आधीपासूनच समोर येत आहे। अनेक भागात स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढल्याचे आरोप होत असताना आता वैशाली नगरात कुंदन कोचे, नरेश भारद्वाज, माने, बोणसे व इतर कर्मचारी यांनी थेट घरात घुसून कारवाई केल्याच्या आरोपांनी वाद अधिकच पेटलाय। या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांना नागरिकांशी असे वागण्याचे निर्देश कोणी दिले? घरात अल्पवयीन मुले असताना अशा प्रकारे प्रवेश करण्याची परवानगी कोणत्या नियमात आहे? नागरिकांच्या मानसिक सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न कुंदन कोचे, नरेश भारद्वाज, माने, बोणसे व इतर कर्मचारी यांनी केलेल्या गुंडागिरीनंतर उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांनी या घटनेची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित मनमानीला लगाम घालण्याची मागणीही जोर धरत आहे। आता वरिष्ठ अधिकारी या गंभीर आरोपांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।